मी साहिल शेख, स्वागत आहे आपलं न्यूज नेटवर्क 360च्या या रोखोक पॉडकास्टमध्ये. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण पुणे महानगरपालिकेचे काही रिप्रेझेंटेटिव्ह आपल्या स्टुडिओमध्ये बोलवतो, त्यांच्याशी गप्पा मारतोय. आज पुणे भागातले आपले काही नेते आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत हाजी फिरोज आहेत, रईस कुलबे साहेब आहेत, हाजी गफूर पठाण साहेब आहेत. आपलं सर्वांचं स्वागत आहे आमच्या न्यूज मध्ये. तर आता महानगरपालिकेची निवडणूक आता तोंडावर साहेबांनी डिक्लेअर झाली. तर तुम्हाला असं काय वाटतं, तुमच्या ठिकाणी कोणी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतं? कोणवाचा असा प्रलंबित मुख्य प्रश्न कुठला आहे जेणेकरून पब्लिकने तुम्हाला वाटतं की तुम्हाला तो प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केला, पब्लिक तुम्हाला नव्हतं? ऍक्च्युअली आता कोणत्याचे खूप काही प्रश्न आहे. ऍक्च्युअली मेन प्रश्न म्हणजे आता सध्या ट्रॅफिकचा लई मोठा प्रश्न आहे. म्हणजे जे मिठानगर, भाग्यवतीनगर, शिवनेरीचा भाग आहे, 42चा रोड. म्हणजे 42चा रोड आमचा कोंडव्यावरून ते गंगाधामला कनेक्ट होतो. मेन ते एकच रस्ता आहे तर त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक आहे. ट्रॅफिकची समस्या खूप मोठी झालेली आहे. ऍक्च्युअली काय आम्हाला पण काम करता आला नाही, कारण 2022 पासून प्रशासन आहे आणि महानगरपालिका सभागृहामध्ये आमची एंट्री नाही, सगळं बंद आहे. तुम्हाला तर सगळ्यांना माहितच आहे. आणि प्रशासन एकदम टाईट झालेली आहे सध्या. प्रशासन ऐकायच्या मनस्थितीत नाही. वारंवार आम्ही फॉलोअप करतोय पण प्रशासन ऐकायची मनस्थिती नाही. आमचं हेच आहे का जर आम्हाला लोकांनी, नागरिकांनी, कोणाच्या जनतेने परत आम्हाला काम करायची संधी दिली, आम्ही नक्की सगळ्यात मोठा ट्रॅफिकचा प्रश्न आहे आम्ही ते सोडवणार असं मी सांगतो. ज्या पद्धतीने रईसभाई बोलले, हाजी साहेब बोलतील की कोंडव्यात आता महत्वाचा ज्वलंत असा कुठला प्रश्न असेल, त्याचं काय समस्या असेल, की खरोखर हा ट्रॅफिकचा विषय आहे. पुणे शहराची भौगोलिक जर परिस्थिती पाहायला गेली तर सगळीकडे ट्रॅफिक आहे, परंतु कोंडव्यातले ट्रॅफिक वेगळ्या पद्धतीचे आहे. जेणेकरून कोंडव्याला जाणीवपूर्वक विकासाच्या दृष्टीने प्रशासनाने आणि अद्याप ज्या ठिकाणी ज्याचं सरकार असेल त्या लोकांनी डावललेलं आहे. आणि त्या ठिकाणी रस्ते दुरुस्त होणं गरजेचं आहे. डीपी रोड आमचा जो पेंडिंग आहे तो डीपी रोड आमचा होणं गरजेचं आहे. आणि जेणेकरून आम्ही 2-3 असे मोठमोठे 42 वगैरे या ठिकाणी आम्ही जे प्लॅनिंग दाखवले हाजी साहेब वगैरे आम्ही पाणी केलेली. खरोखर येत्या काळात आम्हाला तिघांना नागरिक या ठिकाणी आम्हाला नक्कीच आमच्या बरोबर असतील, यात काही शंका नाही. कारण आम्हाला माहिती आहे कोणाची ट्रॅफिक कशी आहे, कशातून कसा मार्ग काढायचा. आणि गेले 8 वर्ष झाले आम्ही फॉलोअप करतोय. प्रशासनाने ज्या पद्धतीने आमची फसवणूक केलेली आहे, परंतु ज्या पद्धतीने सभागृह चालू झाल्यानंतर सभागृह हा जनतेचा आवाज आहे आणि त्या ठिकाणी आम्ही खरोखर तिघही आवाज अशा पद्धतीने हे करू शकतो की जी ट्रॅफिकची समस्या आहे त्याचं त्या ठिकाणी नक्कीच निराकरण होण्याची आम्हाला दाट शक्यता वाटते. अदरवाईज जर नवीन कोणी आलं त्याला काही कळणारच नाही. आज पुणे शहरात हा विषय चालू आहे, पण कोंडव्याचा जेवढा गांभीर्याने आम्ही अभ्यास केला आहे, ज्या पद्धतीने प्रशासनाने आम्हाला डावलेला आहे हे आम्हाला माहिती आहे. आणि आम्ही नक्कीच जर ट्रॅफिकचा जर आता जो ज्वलंत प्रश्न आहे तो मार्गी लावला तर आम्हाला येणाऱ्या काळात कुठल्याच गोष्टीचा त्रास होणार नाही. दुसरी गोष्ट, ट्रॅफिक म्हणजे काय अख्ख्या फक्त कोंडव्यात नाही, पूर्ण पुण्याचाच प्रश्न आहे. अख्ख्या पुण्याचा प्रश्न आहे. म्हणजे पोलीस प्रशासन झालं आणि पुणे महानगराचं प्रशासन झालं, दोन्ही असमर्थ ठरले काय अर्थ असं असतो. आमच्या कोंडव्यामध्ये आमच्या PI पाटील म्हणून आहे, त्यांना जेव्हा पण आम्ही प्रश्न विचारतो तर माझ्याकडे लोकसंख्या पोलिसांची कर्मचारी कमी आहे, त्यामुळे मी कोंडव्यामध्ये खडी मशीन बघू का माझ्याकडे एवढा मोठा प्रभाग दिलेला आहे, एवढा मोठा भाग दिलेला आहे, ज्यामुळे लोकसंख्या पोलिसांमध्ये कमी आहे. तर आमचा बोलण्याचा अर्थ असा आहे की ही समस्या पुणेकरांची आहे, म्हणजे पुणे कमिशनरची समस्या आहे. आज आपण बघत असाल तर मार्केडे असो, सिटी पोस्ट असो, किंवा इंडिया गेमचा भाग असो, किंवा कोंडवाचा भाग असो, किंवा कात्रजचा भाग असो, अख्ख्या भागामध्ये प्रशासन हा फेल झालेला आहे. आणि आंदोलनचा मुद्दा ट्रॅफिक मध्ये घेतला असता आपण की बाबा आम्ही ट्रॅफिक मुक्त कोंडवा आम्हाला करायचं असेल तर नागरिकांमध्ये पण काय चांगले सवय यायला पाहिजे. उदाहरणार्थ आमचा 42चा भाग, आम्हाला दुसरा रस्ता पर्यायी जागा नाहीये, पण ज्या भागामध्ये आपण जायचं असेल तर आपण एका पाठीमागे एक पाठीमागे उभं राहायची सवय लावायला पाहिजे, जेणेकरून ट्रॅफिक होणार नाही. आपल्याला माहिती आहे की आपण इथं राहणारे लोक आहेत,
बाहेरची लोक तर येणार नाही इकडं, आपल्याला तिकडून जायचंय. ज्या ठिकाणी जे हॉकर्स तिथे लागतात ते पण आमचे इथलेच लोक आहेत. त्यांना कळायला पाहिजे सेवकांनी हॉकर्सवर कारवाई करणं योग्य आहे. परंतु नागरिकांचं पण आपलं एक मूलभूत हे आहे की बाबा मला पण जाताना ट्रॅफिक ना होऊन मी एक गाडी आली तर त्या शेजारी दुसरी वेळी लावून ट्रॅफिक जाम करण्यापेक्षा मी थोडं पाठीमागून थांबून ट्रॅफिक कशी मुक्त करता येईल आपलं पण नागरिक म्हणून कर्तव्य असतं. माझं एवढंच म्हणणं आहे की प्रशासन ह्याच्यामध्ये पूर्ण फेल झालेलं आहे. त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन असू शकतो किंवा आमच्या महानगरपालिकेचं प्रशासन 100% हा फेल आहे. कारण की 4 वर्ष झाले आम्ही सभागृहामध्ये नाहीये, पण वारंवार आम्ही कोंढव्यातर्फे ही बाजू मांडत असतो की कोंढव्यामध्ये बाबा ट्रॅफिकचा जो मुद्दा आहे तो 100% आम्ही याच्यानंतर जसं संघटनेने म्हणायला सांगितलं की संधी दिल्यानंतर आमचा पहिला मुद्दा हा डीपी रोड असेल. आम्ही आता पण त्या डीपी रोड काम करतोय आणि उद्या पण करणार आहे. 100% तो प्रश्न सोडल्यानंतर मला वाटतं की ट्रॅफिकची समस्या ही 100% कोणाची सुटल्याशिवाय राहणार. सर ह्याला जोडूनच माझा एक असा प्रश्न आहे की ट्रॅफिकचा जसा हा प्रश्न कॉमन आहे, सगळ्या पुण्यात हा प्रश्न आहे, मात्र कुठेतरी सिव्हिक ड्युटीज फॉलो करण्यात कोणत्याचे नागरिक कमी पडत आहेत का, आणि त्याला अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आपण काय 100% जो मुद्दा आहे हा 100% की आमचे कोणत्याचे नागरिक काय कुठलीही याच्यामध्ये की हे असमर्थ ठरतात. सर मग फक्त ट्रॅफिक नाही, मग हे गार्बेजचा इश्यू असू द्या, कचऱ्याचा वगैरे ओव्हरऑल इश्यू हॉकर्सचा, तिथं कुठेतरी सिव्हिक त्यांची जाणीव होत नाहीत का? गार्बेजचा विषय कसा आहे की प्रभू बघा अख्ख्या पुण्या सिटीमध्ये तुम्ही बघत असाल तर तुम्हाला कुठं कचऱ्यासाठी तुम्हाला कंटेनर ठेवले दिसत नाही. कारण की तो कचऱ्यासाठी प्लांट आणि ओला सुका कचरा चिरवला जातो आणि प्लांट असते जागा. पण आमच्या हडपसर मतदारसंघामध्ये किंवा कोंढव्यामध्ये असा कुठलाही आता या ठिकाणी म्हणजे कोंढव्यामध्ये सांगते की कुठल्याही आता प्लांटची परवानगी पुणे महानगरपालिकेने दिलेली आहे किंवा त्यांनी स्वतःहून हे केलेलं नाही. 4 वर्षापासून प्रशासन आहे त्यांनी एवढं तर त्यांना कळायला पाहिजे की आमचा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणमध्ये कचरा डेपो केलाय महाराजांच्या नावाने आणि त्या कचरा डेपो तिथं ओढला सुका करून ते हडपसर भागामध्ये जिरवला जातो. हेच कधी कोंढव्यामध्ये कुठली एखाद्या जागा स्पेस घेऊन तिथं कधी प्लांट लावला आणि जागोजागी वेळेवर एका दिवसात तो जागा कचरा जिरवला गेला तर कोंढव्याचा जो गार्बेजचा प्रश्न आहे तो 100% तो नाही होणार आहे. आता तुम्हाला सांगतो आम्ही जेव्हा 17 मध्ये निवडून आलो त्यावेळेस 32 जागामध्ये वेगवेगळे स्पॉट होते. आज तुम्हाला एका दुःख दिसणार ते पण 12 तासाच्या आत ते पण आम्ही क्लिअर करून टाकतो. आमचं एवढंच म्हणणं आहे फक्त की प्रशासन आणि नगरसेवक जेव्हा नगरसेवक निवडून गेल्यानंतर जेव्हा प्रशासनाला सांगतो की बाबा या ठिकाणी एवढा टन ओला कचरा निघतो आणि सुका कचरा, तर प्रशासनाचं पहिलं कर्तव्य हे की लोकसंख्या वाढली तसं प्लांट पण मोठ्याच्या मोठं वाढून त्याला कसा आपला जिरवता येईल त्यांनी पुणे महानगरपालिकेचा विचार करावा. 4 वर्ष झाली त्यांच्या हातामध्ये राज्य आहे पूर्ण पुणे महानगरपालिकेमध्ये. त्याला कुठल्या नगरसेवकाची गरज नाहीये, कोण मालक नाहीये, ते स्वतः त्याचे मालक आहेत. त्यांनी एवढं कोंढव्यामध्ये एवढा मोठी जी लोकसंख्या आहे कोंढवा आता कौसर वगैरे एक सुद्धा प्लांट त्यांनी अजून कचरा जिरवायचा त्यांनी बनवलेला आहे. कोंढव्याला जाणून बुजून असं साईडलाईन केलं जातं असं वाटतं राजकीय दृष्ट्या. गार्बेजच्या बाबतीत जसं आधी साहेब बोलले तशी परिस्थिती तुम्ही जो प्रश्न करताय पुणे शहराच्या दृष्टीने तशी परिस्थिती कोंढव्यात नाहीये. कोंढवा 2017 आम्ही कंटेनर मुक्त कोंढवा केलेला आहे. तिथलं गार्बेज इतरच्या मानाने जर विचार केला तर तुम्ही कधीही जा कोंढवा स्वच्छ दिसतं. बहुसंख्य मुस्लिम एरिया आहे. इतर मुस्लिम एरिया जर आपण पाहिला तर आपलं तिकडचं आणि कोंढव्याचं चित्र वेगळं दिसत. कोंढव्यात आम्ही आपलं कोंढवा सात कोंढवा म्हणून जी योजना राबवतोय, कोंढव्याला स्वच्छतेचा पुरस्कार मिळालाय पुणे शहर लेवलला. आम्ही तिघही मेहनत करतोय आणि अशा पद्धतीचं कोंढवा स्वच्छ इतर ठिकाणी मुस्लिम बहुसंख्या आपल्याला दिसणार नाहीये. गार्बेज हा तुम्ही मीडिया लोक नेहमी काय करतात की या 2-3 गोष्टी तुमच्या कॉमन आहे, परंतु कोंढव्याच्या बाबतीत गार्बेजचा प्रश्न तसा नाहीये. हाजी साहेबांनी जो मुद्दा त्याचा जे खुलासा केला ते वरच्या लेवलला केला, प्रशासनाच्या लेवलला. ऍक्च्युली त्या ठिकाणी तो प्लांट हे ते मोठं एवढा कटकटी असून देखील तुम्ही कोंढवा पहा की 90% आम्ही स्वच्छ केलेलं आहे. रोजच्या रोज आमचं झाडण काम होतंय. एवढ्या त्रासातनं तिथल्या लोकांमध्ये आम्ही अवेअरनेस करतोय, भोंगादूर आम्ही फिरतोय, लोकांना सांगतोय, त्यांना भौतिक ज्या सुविधा लागतील त्या वेळोवेळी देण्याचा प्रयत्न करतोय. पण भौतिक सुविधा तिथं नाहीये तरी पण लोकांनी बाकी आदा इमान आहे मुस्लिम बहुसंख्या असल्यामुळं थोडक्यात बोलायचं करतायत.
की साळुंकी विहार असू द्या, कॅम्प असू द्या, सिटी असू द्या किंवा पेटा असू द्या भागाचा, त्या ठिकाणी तुम्हाला कुठं असं तुम्हाला दिसतो का दोन ठिकाणी? कारण की तिथं सगळे फ्लॅट आणि व्यवस्थित आम्ही लक्ष देऊन घेतो. आम्ही याच्यानंतर आमचा तोच प्लॅन आहे की जनते मायवाडी आम्हाला ओपन केल्यानंतर आम्ही पहिला काम तेच राहणार आहे की आम्हाला ओला कचरा सुका कचरा जिरवण्यासाठी प्लांटची योजना पहिली आम्ही करणार. पण सर प्रश्न असा आहे की 2022 ला आपला टर्म संपलेला आहे, त्यानंतर प्रशासकीय राज्य लागलेलं आहे. अनेक आम्ही बोलतो लोकांशी, त्यांचं असं म्हणणं आहे की अधिकारी ऐकत नाहीत. हे कितपत खरं आहे? आणि तुमचं वोट जसं खासदार अमोल कोल्हे आहे, पहिली राष्ट्रवादी एक होती, आता वेगळी झालेली आहे. आता किती कॉर्पोरेशन त्यांच्या भेटून तुम्हाला भेटत आहे निधी वगैरे? तुमचा जो प्रश्न आहे तो एकदम बरोबर आहे. अधिकारी बाबतीत विषय असा आहे की जेव्हा पहिला नगरसेवक असताना की बाबा या पुढच्या वर्षी मला हे कामं करायची आहे, आपण एक सहयादीमध्ये बजेट देतो आणि ते आता असं झालंय की समजा आता कुठला रस्ता खराब झालाय आणि ते काम करायचं असतं तर त्याने फोटो काढून आम्हाला महानगरपालिकेला पत्र व्यवहार करावा लागतो. तेव्हा तो जेईला ज्याच्या मनाला वाटेल तेव्हा तो येईल आणि तो बघल आणि त्याच्यावर पण बजेट सुचवेल आणि ते मार्च मध्ये बजेट येईल आणि त्याच्यानंतर तो काम होणार. आणि ज्यावेळेस नगरसेवक असतो तिकडं ते सहयादीमधून त्या भागामधल्या त्याच्याकडे बजेट असतो आणि त्यावेळेस रस्ता खराब झाला की ताबडतोब तो नगरसेवक आपल्या निधीमधून तो बनवायला सांगतो, तर त्याला वेळ लागत नाही. प्रशासनाचं एवढंच आहे की आम्ही माजी नगरसेवक असल्यामुळे आमचं काम एवढं असतं की लोकांना काय वाटतं की ऑनलाईन कंप्लेंट काम होते, तसं होत नाही. त्यांना फोटो काढून त्याला पत्र व्यवहार करून त्याला फॉलोअप करून तो काम करण्यासाठी कमीत कमी 5-6 महिने जातात. आणि प्रशासन तुम्हाला सांगतो पुणे महानगरमध्ये हे जाड कातड्याचं प्रशासन आहे, एक पात्र कातड्याचं नाहीये. कारण की त्यांना पण असं आहे की ते बजेट कुठं आणणार, ते पण वरतून बजेट घेतात. प्रशासन हे मनमानी कारभार करत आहे. जसा तुम्ही प्रश्न विचारला की तुमचा आदरणीय चेतनदादा तुम्ही पाटील, आम्ही त्यांना भरघोस मतांनी निवडून दिलंय, त्यांचं आम्हाला खूप योगदान आणि खूप सहकार्य असतं. प्रशासन त्यांच्या आमच्या आमदार या नात्याने त्यांना रिस्पेक्ट देत आहे. आम्ही बी त्यांच्यावर असल्या कारणाने आमची जे लोक फोन उचलतात आणि फोनवर आजही काम होतं. गेले 4 वर्ष झाले आम्ही नगरसेवक नसताना देखील आमच्या तिथल्या नागरिकांना आम्ही नगरसेवक नाहीये असं कळू दिलं नाही. आमच्या तिघांचे ऑफिस मोठ्या प्रमाणात तिथं काम चालू आहे. सगळी प्रशासनाला आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन असेल किंवा इतर मार्गाने आम्ही त्यांना प्रशासनाला परावृत्त करतो आणि काम करून देतो. सर ह्यांचं जे प्रश्न माझा थोडासा राहिलेला आहे, जे एमपी आहेत अमोल कोल्हे साहेब, त्यांच्याकडनं किती कॉपरेट होते? म्हणजे आम्हाला कुठलंच बजेट आमचे खासदार अजिबात आता दुसरी वेळ आहे त्यांची. आमच्याकडे त्यांना एक पण फंड आलेला नाही. आम्हाला चेतन पाटील जे आमचा आमदार होते याच्या पूर्वी पण आम्हाला खूप मदत केली. आणि जसं हे 4 वर्ष आता प्रशासन आहे, जसं आता गफूरबाईंनी सांगितलं का आम्हाला जाणून नाही गेले का बाबा 4 वर्ष प्रशासन आहे. त्याचं कारण आमच्या जे हडपसर विधानसभाचे आमदार आहे चेतन पाटील, ते त्याचं कारण आहे. कारण ते दरवेळी आमच्या सोबत उभं असतात. त्यांच्या बजेट मधून आम्हाला ते आमच्या प्रभागमध्ये पैसे निधी देतात काम करायला आणि त्यांच्या निधीतून आम्ही म्हणजे हे 4 वर्ष हळूहळू काम करत नाही. हे पूर्ण आता इथपर्यंत गेले. राहिला तुमचा प्रश्न अमोल कोल्हे साहेबांचा, मला नाही वाटत आता आम्ही नगरसेवक गेले पूर्वी आम्ही सगळे एकत्र होते, पण तेव्हा पण आम्हाला काय वगैरे आम्हाला काय दिले नाही. आणि आता तर आम्ही वेगळे नाही का, आता पण आम्हाला असं लक्षात नाही का बाबा कोळव्यासाठी तुम्ही कधी निधी दिली. कोल्ह्याच्या नागरिकांनी डॉक्टर अमोल आता जे लोकांनी त्यांचं काम केलेलं आहे, आम्ही तर भैयांचं काम केलं होतं लोकसभामध्ये, पण जे लोकांनी तुतारीवाले म्हणजे त्यांचे काम केलेले तेच लोक आता म्हणजे वडावडी चालू खासदार साहेब दिसत नाही, खासदार साहेब येत नाही, खासदार साहेब काम नाही करत नाही का, असं त्यांचं चालू आहे. अमोल कोल्हेंनी त्यांच्या दृष्टीने खासदार या नात्याने असा कुठलाही प्रोजेक्ट मोठा कुठलाही केला नाही. खेलो इंडिया आम्ही त्यांना सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आहे त्याचं ते म्हटलं की आपण 20 कोटी 25 कोटी त्याच्यासाठी शक्य आहे. परंतु जाणीवपूर्वक फक्त मत मागायला यायचं आणि परत तो खासदार 5 वर्ष फिरकला नाही. म्हणजे आमचे चांगले मित्र आहे, फक्त वर्बल डिस्कशन काही निधी बाबतीत बोलता ना,
निधी सोडा, ते स्वतः एक कोंड्यामध्ये एक चक्कर मारायला आलेले नाहीये आणि कोंड्याने त्यांना एवढं भरभरून मतं दिली होती दोन्ही वेळेस आणि त्यांचे जे त्यांचा वचनामा तुम्ही बघितलं असेल किंवा त्याचा असेल की त्यांना चांगले कॉलेजेस, त्यांना शाळा, त्यांना क्रीडांगण आणि हेच हे करणार होते. जो माणूस तिकडं खासदार म्हणून एकदा पण लोकांना भेटायसाठी येत नाही तर पुढचं तर शक्यच नाही. आणि डॉक्टरांच्या बाबतीत जर पाहिलं गेलं तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सेक्युलर पक्ष आणि त्यांना संधी दिली, परंतु डॉक्टर कोल्हेंना आम्ही स्पष्टपणे सांगतो तुमच्या माध्यमामार्फत की ते मुस्लिम विरोधी आहे, अल्पसंख्याक विरोधी आहे. त्यांनी संसदेतही गैरहजर राहिले ते आमच्या. बरोबर नाही. त्यांचं म्हणण्याचा अर्थ काय आहे की जेव्हा आमच्या वकफचा मुद्दा आला त्यामध्ये समाजाचा खूप मोठा विषय म्हणजे इस्लाम धर्माचा तो खूप मोठा विषय. अख्खा मुस्लिम समाज देशाचा त्याची नजर त्याच्यावर होती. आमचा पक्ष 100% त्याच्या विरोध मध्ये गेला म्हणजे त्याच्या मतदान केलं, आमचा त्याचा खेद आहे. पण ज्या समाजाने या सेक्युलर पक्षाला आझादी सरकारी पवार साहेबांच्या पक्षाला एवढी मतं दिली ते साहेब त्यावेळेस गैरहजर होते, त्यांना मतदान त्यांनी केलं नाही. अमोल कोल्हे गैरहजर राहिले होते. अशा 3 तारखेच्या वेळेस पण हाच मुद्दा झाला होता की हे लोक गैरहजर राहिले होते. म्हणजे आमची समाजाची मतं घ्यायची आणि जेव्हा समाजाचा मुद्दा येतो, जेव्हा समाजाचा प्रश्न येतो, त्याची बाजू मांडायची असतो, त्यावेळेस एक मतदानाच्या वेळेस, एक कायदा बनण्याच्या वेळेस हे लोक गैरहजर असतात. गैरहजर असून असं दाखवतात की आम्ही तुमच्या सोबत आहे. म्हणून आम्हाला आदरणीय अजितदादा पवार परवडतात. तुम्ही महायुतीत आता पक्ष तुमचा आम्ही आदरणीय सरकार महायुतीची आहे. आम्ही आम्ही फक्त आदरणीय अजितदादांनाच मानतो. महायुतीचा तो मेन पक्ष आहे भाजप. आम्ही फक्त अजितदादा अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पक्ष मानतो. महायुतीचा तो मेन पक्ष आहे भाजप. कारण आता मुस्लिम समाजामध्ये भाजपबद्दल एवढा फॉर किंवा एवढी पॉझिटिव्ह अशी भूमिका नसते मुस्लिम समाजाची कधीच नसणार. आणि आपला जो वॉर्ड आहे तो सगळा मुस्लिम बहुल आहे आणि आपण महायुतीत आहात, तर ते प्रश्न कसे हँडल करतो? डेव्हलपमेंटसाठी दादा डेव्हलपमेंटसाठी गेले, आम्ही डेव्हलपमेंटसाठी. दादा फुले शाहू आंबेडकरांना मानणारा पक्ष आहे. दादा सतत आपल्या भाषणामध्ये सांगतात आपण सेक्युलर विचाराचे आपण लोक आहोत. आपला पक्ष फुले शाहू आंबेडकरांना मानणारा पक्ष आहे आणि आम्ही दादाला यासाठी सोडत नाही की दादा जे बोलतात ते करतात. यांच्यासारखं करत नाही तुतारी सारखं, शरद आदरणीय अमोल कोल्हे सारखे, आदरणीय पवार साहेब सारखं, की बाबा जेव्हा मुस्लिम समाजाची मतं घ्यायची आणि जेव्हा मुस्लिम समाजावर जेव्हा संकट येतात, जेव्हा प्रश्न येतात, 3 तलाकचा असू द्या किंवा गाईचा प्रश्न द्या किंवा वकफचा प्रश्न द्या, त्यावेळेस प्रत्येक वेळेस समाजाची जेव्हा बाजूबाजूची असते, जेव्हा मतदान त्यांच्या बाजूने करतात, त्यावेळेस प्रत्येक वेळेस तुम्ही काय हिस्ट्री इतिहास काढून बघा, ते हे लोक गैरहजर असतात. म्हणजे आमच्या बरोबर राहून आमच्या समाजाच्या पार्टीमध्ये सुरा उपसायचा, त्यासाठी आम्ही आदरणीय अजितदादा यांच्यासोबत आहोत. मग सुनले तुम्हाला काय वाटतं, अजितदादा इकडे चालले का तिकडे आले? आम्ही तर नेहमी वाटतो. ऍक्च्युली अजितदादा तर सेक्युलरच आहे. आम्ही अजितदादा पुढे चुकलोय. आता ठीक आहे, त्यांची आघाडी झाली म्हणजे त्यांची युती झाली, पण आम्ही तर अजितदादा सेक्युलर म्हणूनच अजितदादाला ओळखतात. आणि अजितदादा दरवेळेला बीजेपीचे बरोबर आहे, पण त्यांचं दरवेळेला हेच असतं का बाबा मी सर्व धर्म घेऊन चालतोय आणि म्हणजे मायनॉरिटीला खूप खूप त्यांचं सहकार्य असतं. उदाहरणार्थ तुम्ही घ्या ना साहेब, विधानसभेचं तुम्ही घ्या, 7 ते 8 मुस्लिम समाजाच्या लोकांना आमदारचं तिकीट दिलं. त्याच्यानंतर एक आमदार मुस्लिम समाजाचा इतिहास नाही बोला तरी आमदार कोण घेतलं. कॅबिनेट मिनिस्टर मध्ये आमदार मुस्लिम समाज आहे, प्रत्येक महामंडळ मध्ये मुस्लिम समाज आहे. आणि तुम्ही बघून घ्या, एका माणसाला सेक्युलर पक्ष सांगून तिकीट देत नाही. हा कुठला सेक्युलर पक्ष झाला, हा कुठला न्याय झाला? बरोबर सर. सर एक प्रश्न असा पण आहे की तुमची पार्टीची जी विचारसरणी आहे, फुले शाहू आंबेडकर जी सरणी आहे तुमची, पहिले तुम्ही स्वतंत्र होता तेव्हा ठीक होतं, आता जेव्हा भाजप बरोबर तुम्ही युतीमध्ये आलेला आहात तर कुठं काय प्रॉब्लेम फेस करतो? झालं ना, विधानसभेला आम्हाला प्रॉब्लेम झाला ना. म्हणजे दादा ह्याच्यापूर्वी आम्ही म्हणजे 2017ला आम्ही राष्ट्रवादी सगळे लोकांनी मायनॉरिटीज आम्हाला मदत केली. पण आता लोकसभा विधानसभा झाले तर विधानसभाला आम्ही टोटल मायनस झालो. म्हणजे मायनॉरिटी दादाचं काम चांगलं आहे दादा, पण मायनॉरिटीच्या लोकांचं म्हणजे
मुस्लिम समाजाचं असं नाही का दादा चुकीचा माणूस आहे, दादा चांगला माणूस नाही. त्यांचा एकच राग आहे फक्त, तर दादा बीजेपीला अटॅक झाले बरोबर. म्हणून ते बाहेर पडले आणि लोकांनी सगळे घड्याळच्या विरुद्ध मतदान केले. त्यासाठी आज आम्ही काय विचार केला, दादाने विचार केला की महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही स्वतंत्र लढणार, आम्ही महायुतीमध्ये लढणार नाही. आणि ज्या वेळेस दादाने हा विचार केला की आपण महायुती सोडून आपण आपला वेगळा पक्ष फासू, शाहू फुले आंबेडकरांचा आपला मांडणार आपला पक्ष, आपला सेक्युलर पक्ष, आपण सेक्युलर प्रमाणे लढू, यावेळेस तो त्रास आम्हाला होणार. सर आता थोडस सेन्सिटिव्ह प्रश्न असणार आहे, कारण की विषय आहे क्रिमिनलायझेशन ऑफ कोंडवा, की भरपूर तिथून ड्रग्सची प्रमाणात तिथे रिकव्हरी होत आहेत किंवा आतंकवादी मध्यंतरी आपण बघितलं असेल बातम्या कारवाई ITS तर तिथूनच का मुख्य हे होत आहे सर, ड्रग्स तिथून हे होतात, रिकव्हर्स होतात, ते कोयता गँगचे हल्ले भरपूर प्रमाणात वाढले, मध्यंतरी मर्डर्स वगैरे झालेले आहेत तिथं आणि आतंकवादी सुद्धा सापडले. याला पूर्ण कार्यबद्ध प्रशासन आहे. ज्यावेळेस आम्ही 10 वेळा आम्ही सांगतोय की ज्यावेळेस मी 17 मध्ये लढलो तर लोकसंख्या आमची 50,000 होती, आम्ही त्याच्यामध्ये लढलो. आज लोकसंख्या 2 लाख प्लस झाली. ही जेव्हा वाढती लोकसंख्या म्हणजे एरियामध्ये डेव्हलपमेंट खूप चांगले आहे, लोकांना पाणी, रोड, रस्ते चांगले भेटतात म्हणून ती लोक कोट्यामध्ये येऊन राहतात. आमचं एवढंच बोललंय की पोलीस प्रशासनाला की जेव्हा एवढा मोठा भाग वाढलाय आपला, तर ज्यावेळेस जे भाडेकरी असतात किंवा काय असतं, आपल्याकडे किती फॉर्म जमा असतात, कुठली लोक कुठे राहायला आलेली, याची नजर पहिले कसं होतं पुण्यामध्ये की ज्यावेळेस गायकर साहेब होते आमची, आसामी साहेब होती, की बाबा एक नवीन बिल्डिंग झाली तर तिकडं त्या ठिकाणी लगेच आपलं कमिशनर ऑफिसची लोक यायची, त्यांनी फॉर्म भरला नाही भरला, कुठली लोक काय लोक आहेत त्याची शहानिशा करायची आणि त्याच्यामधून लोकांना करायचं. आज लोकसंख्या वाढली की एक पोलिसाची गाडी राऊंड मारायला पुण्यामध्ये जायचं म्हणलं तर ट्रॅफिक मध्ये फसणार, अशी आवाज आहे. 2 लाख लोकसंख्येमध्ये कधी व्यवस्थित पोलीस प्रशासनाने वेळेवर कधी त्यांना गस्त घातली असती तर ह्या कोंढ्यामध्ये अशा प्रकार घडणार नाही. मला एक सांगा हो, तुम्ही कोंढ्यामध्ये तुम्ही हे जे आज एक साधी मीटिंग असते एका समाजाची, कुठल्याही समाजाची, आणि गुप्त मीटिंग असती, त्याच्यामध्ये ताबडतोब गेल्या वेळीचा माणूस तिथं हजर असतो कारण त्याला त्या मीटिंगची माहिती पडते. आज एवढं मोठं प्रमाणात एवढं रॅकेट चालतो, सगळं चालतंय की पोलिसांना माहित नसतं. पोलिसांच्या सावली झाली चाललं. आमचं ते आरोप नाहीये, आमचे आरोप एवढंच आहे, आमचं एवढं म्हणणं आहे की तू प्रत्येक पान टपरीवर गुटखा विकला जातो. बरोबर. कुठली पान टपरी अशी आहे का कारवाई होते? ज्या पद्धतीने आजी साहेब म्हणतात ग्राउंड लेवलचं सांगितलेलं आहे, ऍक्च्युली जाणीवपूर्वक प्रशासन, महानगरपालिका असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, हे जाणीवपूर्वक कोंढव्याला बदनाम करण्यासाठी हे सगळे कृत्य करतायत. क्वचित कुठंतरी घटना अशा घडतायत, कुठेही काही झालं, मुंडरी पिसोळा असेल, वरचा कोंढवा असेल, खाली अप्पर सुपर असेल, NIBM असेल, इकडे मोहम्मदवाडीचा एरिया असेल, कुठेही काय झालं की कोंढवा, कारण कोंढवा हे पोलीस स्टेशन आहे, त्याच्या अखत्यारीत ते सगळं आहे आणि बहुसंख्य मुस्लिम एरिया आहे. आज आमची आर्थिक परिस्थिती कशी खालवायची, मुस्लिम समाजाला कसं ज्या पद्धतीने देशाच्या विरोधात किंवा इतर कारणासाठी दाखवायचं, हे प्रशासन जाणीवपूर्वक करतंय. कोंढव्याचा जर रेकॉर्ड पाहिला, तुम्ही तक्ता जर पाहिला तर तुम्हाला काय झिरो दिसणार. आणि दुसरी गोष्ट झिरो आहे. तुम्हाला चांगल्या गोष्टी कोंढ्यामध्ये, आज अख्ख्या पुण्यामध्ये जेवढे शाळा आहेत तेवढे कोंढ्यामध्ये तुम्हाला शाळा दिसणार. तुम्हाला जेवढे हॉस्पिटल पुण्यामध्ये दिसतात तेवढे हॉस्पिटल तुम्हाला कोंढ्यामध्ये दिसणार. सगळ्यात जास्त प्रोफेसर कुठे येतात कोंढ्यामध्ये, सगळ्यात जास्त डॉक्टर कुठे येतात कोंढ्यामध्ये. म्हणजे चांगली गोष्ट घडण्यामध्ये कोंढव्याचं कुठंही ते ओव्हर शॅडो होऊन जातं ना, ते पाठीमागं राहतं आणि हे जे मुद्दे आहेत हे जे मी ज्याबद्दल बोललो, हे सगळे मुद्दे ते हायलाईट करतात. तुमच्या मीडियाच्या मार्फत तुम्ही थोडंसं त्याचा सर्वे करा, ही सर्वांची नैतिक जबाबदारी. आजी साहेब ज्या पद्धतीने म्हणतात मी गायकर साहेबांच्या वेळेस, आता मी हे खूप ऑनलाईन तुम्ही फिजिकली तिथं मॅन पॉवर वाढवा. डेन्सिटीच्या हिशोबाने तिथं पोलीस नाही, डेन्सिटीच्या हिशोबाने तिथं जातं गस्त होत नाही, तुमचे मार्शल नाही, अजिबात तुम्ही जाणार नाही. रस्त्यावर एक आगळी लागली आणि एखादी पोलीस सेफ्टी वाजली तर तो थांबू शकतो का साहेब? बरोबर. हे सगळं होत असताना आपण म्हणतो की दुर्लक्ष केलं, कोणाचा फायदा आहे याच्यामध्ये असं केलं नाही? फायदा कोणाचाच नाही, फक्त देशाचे वातावरण कास्टिझम तर चाललंय. एका मुस्लिम समाजाला कसं बदनाम करायचा, कोंढव्याला कसं बदनाम करायचं, वरच्या लोकांनी सगळं चाललं आहे. पण तर पालकमंत्री तुमचे आहेत, अजितदादा आहेत, सुप्रीम पॉवर आहे त्यांच्याकडे पालकमंत्री, तुम्ही ह्या विषयी त्यांचे हे मुद्दे त्यांच्यापर्यंत नेलेत का? नेले
आता दादाने जवळजवळ 2 ते 3 पोलीस स्टेशन वेगवेगळे करून दिले. मुंबईवाडीचं झालं, कोंडवेचं झालं, वरती झालं. अजून आता एसीपी ऑफिस बी त्यांनी नवीन केलंय. प्रयत्न 100% दादांचे चालू आहे. दादा म्हणतात हे सगळं हायगाई केली जाणार नाही, जवळचा असो कुणाचाही असो. पण पोलीस ह्या कान ऐकतात, या कानून सोडून देतात. आणि आम्ही बी आता एवढं सांगून वैतागलोय. पण आता प्रशासनाला आम्ही वारंवार आता आंदोलन मार्फत तिथं मुसलमानांनी काही चांगला आवाज उठवला की लगेच देशद्रोही. चांगलं काय बोलायचं नाही मुसलमानांनी. म्हणजे हे कुठंतरी थांबलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही कोंडाला मुख्य प्रवाहात आणत नाही तोपर्यंत पोलीस माणसं होणार नाही. दादा पालकमंत्री, तुमचा प्रश्न बरोबर आहे. किंवा आम्ही 3 प्रतिनिधी दादाचे आहेत आणि दादा पालकमंत्री तुम्ही सगळं तुमचं काम का होते, पण दादाला एक महायुतीमध्ये आहे. दादा 33% मध्ये आहे, 70% आम्ही जातीवाद पक्षाबरोबर. पण दबाव आहे का दादांवरती? मग तुमचा असं भाजपचा दबाव आहे दादा नाही, दादावरती दबाव असला तरी दादा आपलं 1 मॅन आर्मी आहे. दादा मग बाहेर का पडत नाही? महायुतीमधनं बाहेर पडून स्वतः हे करा. डेव्हलपमेंटसाठी काम केलंय. वेळ आली की दादा ते दाखवणार. अहो, मला सांगा, ज्यावेळेस सेक्युलर पक्ष सरकार होतं त्यावेळेस मौलाना अब्दुल कलाम आझादला 30 कोटी रुपये बजेट होतं. महायुतीमध्ये दादा गेल्यानंतर त्यांना 1000 कोटी रुपये बजेट केले. म्हणजे काम होणार 100%. पण आज या एका वर्षामध्ये आता महायुतीमध्ये आम्ही आहोत. आम्हाला काय असं 10-12 वर्ष झाले की आम्ही त्यामध्ये तुम्हाला उत्तर देऊ शकतो. आम्ही छोटी लोक आहोत. आम्ही लोकप्रतिनिधी, कोंढव्याचं प्रतिनिधित्व करतो, आम्ही महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व आम्ही करत नाही. हे जे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आमच्या आमदार चित्रपटपणे देऊ शकतो. आम्ही आपल्या प्रभागात फिरलोय, थोडं नागरिकांशी बोललोय, थोडं ऑपोजिशन वाल्यांशी बोललो, तर त्यांनी म्हटले की साहेबांना विचारा की हजावचं काय झालं, त्यावर काय स्पष्टीकरण देतात. केव्हा सुरू झाला तो 2017ला निवडणूक आली का हज हाऊसचा प्रश्न आहे? हजाऊचा प्रश्न असा आहे की 2015ला जेव्हा मी निवडून आलो तेव्हा ते हजाऊचं कोरेगाव पार्क मध्ये थांबलं होतं. तर मी काँग्रेसतर्फे निवडून आलो. मग आमचे जे नेता, विरोधी पक्ष नेता होते अरविंद शिंदे, त्यांना आणि जे आमचे माजी गृहराज्यमंत्री होते तेव्हा शहराचे अध्यक्ष होते रमेशदादा भापे, तेव्हा मी दोघांशी बोललो. मी असा प्रश्न त्यांच्याकडे ठेवला, दादा जर ते आजवचं काम तिकडे बंद आहे, आमची मुस्लिम समाजाची लोकसंख्या पण नाही त्या कोरेगाव भागात, आणि आता मी नगरसेवक झालेलं आहे कोंढव्याला, जर आपण ते कोंढव्यामध्ये मायनॉरिटीची लोकसंख्या पण जास्त आहे, जर आपण हजार शिफ्ट केलं तर चांगलं होईल, आपल्याला कोणाचं ऑब्जेक्शन पण नाही. तर दादानी आणि अरविंद भाऊंनी सांगितलं ठीक आहे, चांगलं आहे. त्यांनी प्रस्ताव ठेवला, कमिशनची मान्यता घेतली, मी एक सरकार 47 मध्ये जागा दाखवली 10 गुंठ्यावरती, आणि तिकडं ते हजार शिफ्ट पण झालं. शिफ्ट झाला, ते वर्क ऑर्डर निघाला कामाचा, म्हणजे तेव्हा मी काँग्रेसमध्येच होतो. वर्क ऑर्डर निघाला. त्याच्यानंतर महानगरपालिकाचे आम्ही सगळे काँग्रेसमध्ये होते. फिरोजबाई आम्ही 4 तिकीट मागितलं होतं काँग्रेसला. आम्ही 4 तिकीट आम्हाला महानगरपालिकेला द्या. आम्ही निवडून पक्षाने थोडासा तिकीटचं नाही गेलं म्हणून आम्ही दादा बरोबर गेलो, आणि त्यावेळेला दादाने आम्हाला शब्द दिला तेव्हा मी हजार तुम्हाला करून देणार नाही का, आणि दादाने आम्हाला 4 तिकीट पण दिले, म्हणून आम्ही शिफ्ट झालो. पण तिकडे शिफ्ट झाले नंतर निवडणूक झाली. निवडणूक तोंडावरच होती, आचारसंहितेला 2 दिवस झाले आणि आम्ही आजचं ओपनिंग घेतलं आणि ते आचारसंहिता लागली. त्याच्यानंतर बॅडलक अशी आमची महानगरपालिकेमध्ये बीजेपीची सरकार आली. तर ते बीजेपीची सरकार आल्यामुळे बीजेपीच्या त्या अजेंड्यामध्ये हेच नाही ते हजावचं, म्हणजे मुस्लिम समाजाचं काय पण काम असलं तर त्यांच्या अजेंड्यामध्ये नाहीये, तर त्यांनी ते विरोध केला हजावचा. मग त्याला फॉलो करत होते. 2018 मध्ये आमचे म्हणजे काय आमचे लोक होते, आमच्या लोकांनी आम्ही असं ठरवले का बाबा आपल्याला विरोध होतो हजावचा, बीजेपीची सरकार आहे 5 वर्ष काय, म्हणून त्याच्यावर बीजेपीने ते ऑब्जेक्शन घेतले. स्टँडिंग कमिटीमध्ये त्यांनी जेव्हा पण आपला विषय यायचं ते म्हणजे बजेटचा वगैरे, ते बीजेपी आले ते बाजूला ठेवायचं, त्याच्यामध्ये ते थांबला. आणि आता लोकांचा म्हणजे विरोधात पण म्हणतात
लोकांनी 5 वर्ष ते हजौस केले नाही. 2.5 वर्ष तुम्ही सरकारमध्ये होते, ते पण लोक आम्हाला सांगतात तेव्हा तुम्ही दादा बरोबर, दादा पण सरकारमध्ये होते तेव्हा पण हजौस नाही झाला तुमचा. काय हजौस नाही का का थांबला एवढा मोठा हे विशेष प्रश्न, हे मोठा प्रश्न आहे हजौसचा. कारण गेल्या वेळेला आम्ही हजौसच्या नावावरच निवडून आलो. लोकांनी हे सांगितलं होतं, आम्ही लोकांना शब्द दिले होते तेव्हा आम्ही हजौस करणार, दादा आमचा हजौस करून देणार. चला भाजपला बाजू दे ह्याच्या ठीक आहे. कम्युनिटी सेंटर तरी व्हायला तर आम्ही काय केलं होतं, मग ते आम्ही असं विचार केला का बाबा ते कम्युनिटी हॉल करू आपण. आणि हजौसचा 1 महिना काम असतो फक्त, 1-1.5 महिना. आणि हजौस पुण्यासाठी नव्हतं, ते हजौस पश्चिम महाराष्ट्रासाठी नव्हते. म्हणजे जे वगैरे कराड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली हे लोकांना मुंबई जायला लागतो पासपोर्टसाठी, नाही का, थांबण्याची व्यवस्था वगैरे. तर हे आपल्या पुण्याला जवळ होईल त्याला, म्हणून आम्ही ते हिशोबाने मी ते केलं होतं. पण ठीक आहे, ते राहिलेले आता 2 स्लॅब झालेले. आमदार चेतन पाटील तुपे यांच्या बजेट मधून आम्ही ते स्लॅब केलेले आहे 2. नक्की आमच्या डोक्यात आहे ते करायचं. पण आता काही गोष्ट असं असतात ना भाऊ, काय आम्ही सांगू शकत नाही काय प्रॉब्लेम आहे, पण ते आम्हाला असं आमच्या मनात आहे विश्वास की आम्ही ते करून टाकू. पण आज जेवढं काम झालंय ना, आज ते बंद पडलं म्हणजे काय की ते जागा घेणं, त्याच्यावर ठराव टाकणं, त्याचे कोटिंग करणं, त्याचा फोटो 2 स्लॅब करणं, ते काही छोटं काम नाही. साहेब लोक काय म्हणतात, 5 वर्ष आम्ही नगरसेवक होते, ते हजौस नाही झालं. आमच्या म्हणजे आता साहेबांनी जसं सांगितलं का मी तुमच्या प्रभागमध्ये पण खूप फिरलोय, नाही का, कामाचा विरोध. तुम्ही सांगा ना, आता 4 वर्ष झाले, 4 वर्ष आता प्रशासन आहे. त्याच्यापूर्वी 5 वर्ष होते आम्हाला. 5 वर्षामध्ये आम्ही 1.5 वर्ष, आम्ही 2 वर्ष नाही गेले तर आम्हाला कोविड लागला, सगळ्यात कोविड लागला. तर 3 वर्ष आमचं तर असेच वेस्ट झाले. 3 वर्ष कोविड संपलं नाही तर आमचं 2022 ला ते प्रशासन लागलं. कसं 2 वर्षात? अरे जे लोक आमच्यावर आरोप करतात ना का बाबा तुम्ही काय काम केले, तुम्ही कोणाला काय सुविधा दिली, आम्ही खूप काही सुविधा, जर वेळ आली तर आम्ही दाखवणारच आहे काय काय सुविधा आम्ही कोणाला दिली. अरे आमच्या बाजूला जाऊन बघा ना तुम्ही, 4 बीजेपीचे नगरसेवक आमदार होऊन गेलेले तिकडे. म्हणजे 20-20 वर्ष झालं त्यांना नगरसेवक बीजेपीचे. तिकडचं तुम्ही बघा प्रभाग, आमचे जे विरोधक आहे ते बघा जाऊन तिकडे, त्यांची काय आम्हाला 2-2.5 वर्ष भेटले. काय काम करणार 2-2.5 वर्ष? मी 18-19 काम केलं, काय 2-2.5 वर्ष कोविड होते, जागा समोर की वाचणार का नाही वाचणार. आणि तशा भागामध्ये आम्ही जाऊन 2-2.5 वर्षामध्ये हजौसचे 2 स्लॅब झाले. एक हॉस्पिटल चांगला झाला, प्रशासन लागली नंतर झाला ते. त्याच्यानंतर एक प्रशासन लागली त्याच्यानंतर आम्ही आमदार स्लॅब झाला. प्रभागामध्ये कुठल्या गल्लीमध्ये असं काम नाही केलं काय नाही. पण आज तुम्ही तुलना करताय, आम्ही 17 मध्ये 18 मध्ये काम केलंय, तुम्ही तुलना आज 25 मध्ये करताय. 10 वर्षापासून ऍक्टिव्हिटी स्पेस होती तिकडे पडत होतं. एवढंच म्हणलंय की म्हणजे तुम्ही जे पूर्वी जे पण होते ते लक्ष पण नव्हतं त्यांचं तिकडं. कसं आम्ही आल्यावर ते ऍक्टिव्हिटी चालू करून दिले, नाही का. आता चालू झाली ते तर होणारच आहे ना. त्या महानगरपालिकेचं ते बजेट आणून आम्ही करणारच आहे. जर आम्हाला संधी दिली लोकांनी आम्ही करणार आहे, नाही आम्हाला संधी दिली दुसरं लोक येणार ते पण ते करणार आहे. पण चालू तर केलं ना आम्ही काम तिकडे. आता ही जी चर्चा चालली आपली, तुम्ही जो प्रश्न विचारला त्यांनी ते सगळा प्रवास व्यवस्थित सांगितला. ऍक्च्युली ते एक भाग तर आहेच. हे जे बोंब मारणारे जे लोक आहेत ते विरोधक आहेत, ते कुठल्या तरी पक्षाशी निगडित आहे, त्या विषयाला आम्ही कधी धारा देत नाहीये. हा व्यावसायिक तांत्रिक गोष्ट आहे. जसं रजभाई काही गोष्टी बोलत नाही, कारण आम्ही बोललो की मिलिंद गुटात काढवा, माणूस तिथे येतो. आम्ही आमचं सगळं व्यवस्थित कायदेशीर चालू आहे. आणि येऊन फक्त मुसलमानांना त्रास द्यायचा. महानगरपालिकेने हे कसे खोदलं, हजौसाने वारकरी बाबा सालाप्रमाणे पैसे देतात, पण महानगरपालिका बीपीएमसी ऍक्ट मध्ये धार्मिक स्थळाला देता येत नाही. आता तुम्ही मला सांगा ना का बाबा त्याचं वारकरी भवन होतोय, नाही का, सगळे समाजाला सगळं भेटतो का, हजौसचा काय प्रॉब्लेम आहे? आपले जे देशाचे पंतप्रधान आहेत ते तर सारखं म्हणतात ना, सबका साथ सबका विकास. मग का असं कोण घोडा घालतो याच्यामध्ये? नाही. कुणाला तांत्रिक मागणी आहे. सबका साथ सबका विकास ते काय आपण नाहीये, ते फक्त स्लोगन आहे.
मुसलमानांना टार्गेट करायचा हा जाणीवपूर्वक हे अडवलं गेलेलं आहे. आणि किती कोणी काय बोललं ते काही करू शकत नव्हते. आणि येणाऱ्या काळात ते होणारे आदरणीय अजितदादा पवारांनी आता ते डीपीडीसीला घेतलेलं आहे. डीपीडीसी मार्फत स्टेटला जाणार, जिथं महानगरपालिकेचा काही संबंध येणार नाहीये. येणाऱ्या काळात काही अजितदादा पवार डायरेक्ट विषय मार्गी लावणार आहे. त्याच्यासाठी कार्याध्यक्ष यांना माहिती आहे की 4 कोटीची वर्क ऑर्डर पण निघालेली आहे. पण आता आम्हाला तो प्रचाराचा मुद्दा करायचा नाही, विरोधाकडे फक्त तेवढाच मुद्दा आहे, पण सांगून होणार नाहीये. आज रस्ते, ड्रेनेज, पाणी, कचरा, एमएससीबी हे खूप महत्वाचे प्रश्न आहे. आणि ती मार्गी लावण्यासाठी आम्हाला तिघांना पब्लिक निवडून देणार हा पब्लिकचा डिमांड आहे. हे काही बोलून द्या, येतात इलेक्शन छत्र्या येतात, ते घुसतात, त्याचं काही चालणार नाही. आम्हाला परवा टीका करायची नाहीये, आमचं एवढंच म्हणणं आहे. एक माणुसकीच्या नात्याने एक मला एवढंच कळतं की 2.5 वर्ष आम्हाला भेटले कामामध्ये. 2.5 वर्षामध्ये हा दिवस पण पूर्ण करायचं, हॉस्पिटल बांधायचंय, चांगली शाळा बांधायची, लोकांचा विकास करायचा हे शक्य आहे का? परंतु आम्हाला जेवढं शक्य होतं आम्ही तेवढं केलंय. आम्ही एकच आमचं स्लोगन असतं, ज्या गल्लीमध्ये आम्ही एकही काम केलं त्या गल्लीमध्ये आम्ही एकही वोट मागायला जाणार नाही म्हणजे नाही. ज्या प्रभागामध्ये आम्ही होतो त्या नवीन जो भाग आलेला आहे तो आमच्यासाठी नवीन, पण आम्ही 100% ज्यावेळेस आम्हाला जनतेने निवडून दिल्यानंतर आम्ही 100% कोंडव्याचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. अजय दादा, आदरणीय चेतन तुपे पाटील हे आमच्या बरोबर खंबीरपणे उभे आहेत. आम्ही 100% कोंडव्याचा विकास करून आपल्याला दाखवू. म्हणजे 2026 आपण ह्याच्यावर स्पीकर बघणार आहोत 100% इंशाअल्लाह. एक शेवटचा प्रश्न तुम्ही दिला की थोडक्यात त्याचं उत्तर द्यायचं. आता निवडणूक आहेत, आदर्श कोंडवा तुम्हाला काय वाटतं की तुम्ही कोंडवा 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर कसं असेल? ठिकाणी एक करून थोडक्यात त्याचं उत्तर. नाही, येणाऱ्या काळात आम्ही म्हणजे आमच्या डोक्यात चांगलं एक विजन आहे. जसं मी तेव्हा ट्रॅफिकचा तुम्हाला मुद्दा सांगितलं, पाठीमागचा आमचा डीपी रोड चालू झाला तर आमच्या आतला भाग जे आहे शिवनेरी नगर, मेटानगर, भाग्यनगर आणि सर्व नंबर 42 हे 50 ते 60% ट्रॅफिकचं ते डिवायडेशन होणार. कारण जे डीपी रोड आहे आमचा, ते डीपी रोड भाग्यनगर पण कनेक्ट आहे, त्याला 42 पण कनेक्ट आहे, शिवनेरी नगर पण कनेक्ट आणि मेटानगर पण कनेक्ट आहे. म्हणजे जेवढे गल्ले आहेत ते डायरेक्ट डीपी रोडला कनेक्ट आहे. तर ते प्रश्न आमचा आणि आमच्या डोक्यात खूप काही कोंडव्यासाठी करायचं. म्हणजे मोठे मोठे आता ड्रेनेज लाईन आम्ही काम चालू केलेले आहे का बाबा पुढचे 30-40 वर्ष ते प्रॉब्लेम येणार नाही. आणि आमचं विजन फक्त हेच का चांगलं डेव्हलपमेंट कसं कोंडव्याला करून दाखवू आपण, लोकांचा कसा फायदा होईल त्याच्यामध्ये, तेवढं आमचं प्राधान्य असेल. जसं आता सोडके साहेबांनी सांगितलं की मास्टर प्लॅन की पावसाळी लाईन आणि ड्रेनेज लाईन, पहिलं कसं होतं की फक्त लाईन टाकत होतं, पण जेव्हा त्याचं जे हेड असतो तिथं जे नालेमध्ये जाणार होतं ते नालेच बंद आहे तर पाणी जाणार कुठून? तर ह्या 2.5-3 वर्षाच्या 4 वर्षाच्या ह्याच्यामध्ये आम्ही पहिलं ते प्लॅनिंग केलं आणि ते आता आम्हाला हेड सापडलेले. आम्ही 100% या ड्रेनेजचं, पावसाळी लाईनचं याचं 100% काम करणार आहे. राहिला प्रश्न पुण्यामध्ये विजेचा खूप जास्त मुद्दा आहे. तुम्ही सांगा मला, प्रशासनचं बघा कसं आहे की NIBM ला 17,000 कंझ्युमर आहे, युरोनगरला 14,000 कंझ्युमर आहे आणि वरच्या साईडला अशा मार्केट यार्ड साईडला 13,000चा कंझ्युमर आहे आणि माझ्या प्रभागाला 80,000चा कंझ्युमर आहे. म्हणजे हा कुठला न्याय आहे? हा कुठला? आदरणीय आमदार चेतन तुपे पाटील यांनी आता सभागृहामध्ये आमची बाजू मांडून प्रभागाचे 2 भाग करून घेतले, म्हणजे तरी पण 40,000 झाले. पण आमच्या भागामध्ये भविष्य इलिगल कन्स्ट्रक्शन आहे, जेणेकरून ट्रान्सफरची जागा ते त्यांच्याकडे नाहीये. आणि MSCB इलिगल कन्स्ट्रक्शनला अशी विस्फोटा देते, कुठली पेपर न घेता ते देतात. MSCB कधी अशा इलिगल कन्स्ट्रक्शनला मीटर नाही दिले तर इलिगल कन्स्ट्रक्शन होणार हो. पाणी मारायलाच त्यांना कनेक्शन भेटलं नाही तर होणार आहे का? कुठल्याही एकही कागदपत्र न घेता त्यांना ते मीटर देतात आणि एरियामध्ये एवढे कंझ्युमर वाढवून ठेवलेले की MSCBचे आता नाकात दव आले. तरी सुद्धा आमदार चेतन तुपे पाटील 4 कोटीचा निधी या लोकांना दिला की तुम्ही ट्रान्सफरची जागा बघा, पण आता जागा भेटायला तयार नाहीये. तरी सुद्धा आम्ही एक गल्लीमध्ये किंवा 4 गल्लीमध्ये एक पोलवर एक ट्रान्सफॉर्मर असतो तशी सुद्धा सुविधा आम्ही आपण
आणायचा आपण प्रयत्न करणार आहे, जेणेकरून कोंडव्याची लाईटीचा विजेचा जो मुद्दा आहे 100% आपला सॉल्व्ह होईल. आमचं तुम्हाला जे सांगितले की ट्रेडिंगचं काम आणि एक विजेचं काम, राहिला मुद्दा ट्रॅफिकचा. आम्ही 100% या निवडणुकीनंतर अजितदादा पालकमंत्री आहे आणि आम्ही डीसीपी ट्रॅफिक यांची संयुक्त बैठक करून की दादा आम्हाला या ठिकाणी मॅन मनुष्यबळ वाढवून द्या, जेणेकरून माझ्या कोंडव्याचा ट्रॅफिकचा मुद्दा 100% सॉल्व्ह होणार मला खात्री आहे. ज्या पद्धतीने तुम्ही कोंडव्याचं एखादं भौगोलिक पुढची भावी सांगितलं, ऍक्च्युली ज्या 2017 मध्ये पॉप्युलेशन होतं ते पॉप्युलेशन आज 2025 मध्ये किती पट झाले माहिती, जवळ 3 ते 4 पट पॉप्युलेशन झालेलं आहे. आम्हाला माहिती आहे तिघांना की कशा पद्धतीने येणाऱ्या काळात या पॉप्युलेशन वरती आपल्याला मार्ग काढायचा आहे. सुनियोजन पद्धतीने 2017, 2018, 2019 मध्ये आम्ही आमच्या बजेटचा एवढा वापर केला की 25 वर्ष तो विकास झालेला नव्हता. तो सुरुवातीच्या काळात लोकांनी पाहिला, 1.5 वर्ष यांना जे मिळाले त्या ह्याच्यात लोकांनी पाहिला, लोकांनी निवडून दिलं. आत्ताचं जे पॉप्युलेशन आहे हे नवीन लोकांना कळणार नाही, ते ओरडतायत. पॉप्युलेशन एकदम 4 पट 3 पट झालं हे तेही लोक म्हणतात की इथली ट्रॅफिक, इथली गर्दी, इथली बिल्डिंग. परंतु आम्ही स्थानिक आहे, आम्हाला माहिती आहे कशा पद्धतीवर मार्ग काढायचा आहे. येणाऱ्या काळात प्रशासनाकडनं कशा पद्धतीने आदरणीय अजितदादा पवार असतील, आमदार चेतन तुपे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली डेव्हलपमेंट केल्याशिवाय कोंडव्याचा हा मार्ग सुटणार नाहीये. भावनिक होऊन आणि कडवे विचार लोकांमध्ये पसरून हा विकास होणार नाहीये. कारण आता आपण एका वेगळ्या मोडवरती आलेलो आहे आणि आम्ही तिघच हा मार्ग काढू शकतोय. जनमत देखील आहे. लोक का कुठे गेले की तुम तीनों आ जाओ, हमको मालूम नाही. हे असं आहे. येणाऱ्या काळात नक्कीच त्याचा विकास होणार आहे. घडवून जायची काही कारण नाही. पब्लिक बरोबर समजदार आहे, हुशार आहे. ते यावेळेस मी काही चुकीचं काम करणार नाही. आपल्या सर्वांचं खूप खूप आभार. तुम्ही आलात आमच्या न्यूजरूम मध्ये. इथं विस्तृतपणे तुम्ही प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिलेले. तर कोणा गावातले हे 3 जे लोकप्रतिनिधी आहेत ते आपल्या न्यूजरूम मध्ये आलेले होते. डिटेल पद्धतीने त्यांनी प्रश्नाची उत्तर दिलेली आहेत. महानगरपालिकेची निवडणुका आता जे आहे ते येत्या काळात आहेत आणि नागरिकांचे प्रश्न काय असतात आणि ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करून घ्यायचं ते लोकप्रतिनिधींनी आपल्याला आता खूप विस्तृतपणे समजून सांगितलेलं आहे.